प्रतिपाद्य वेद प्रतिपाद्य जय जय विश्वसुम वेदात्मरूपा तुका मने मन झाले समाधान देखली आचरण वैष्णवांचे. अशाने मला सर्वांना नमस्कार करून कथेचा अनुसंधान असा आहे. शरभंग ऋषीने बोलायला सुरू केलं, बाबा आपण आपल्या इथलं धर्मयुक्त जर काम केलं तर स्वर्गामध्ये आपले पितर जर नरकात असले तर ते अमृत पान करतात आणि तिथलं एवढं सुख आहे ना. आपण पुन्हा मागून गेल्याच्या नंतर ते लोक आपल्याला प्राप्त होतात आणि ते प्राप्त झालं केवढं मोठं सुख आहे ते सुद्धा सुख या भगवान रामाच्या आणि भेटीच्या सुखाच्या समोर विकायचं असं सांगू लागले. म्हणतात 100 सोमयज्ञ केले, सोमयज्ञ आणि सोमयज्ञ केल्याच्या नंतर आणि स्वर्ग प्राप्त होतं आणि स्वर्ग प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा काही बघायचंच काम नाही. महाराज पुन्हा जन्माला यायचं नाही, पुन्हा मरायचं नाही. तो सुद्धा भोग रामाच्या भेटीच्या पुढे ठीक आहे असं आणि शरभंग ऋषी बोलू लागले. महालोका जनलोका अधिकरणी साधिला माझा नव्याची सुख त्यागा निशंक त्यागिले. जर आपल्याला प्राप्त झाला आपल्या पुण्यानुसार, पुन्हा बुद्ध लोक आपल्याला प्राप्त झाला, पुन्हा सिद्ध लोक आपल्याला जर प्राप्त झाला तर ते सुद्धा भोग फक्त एका रामाच्या पायाच्या दर्शनात आहे. दर्शन झालं की ते ऑटोमॅटिकच मिळतंय महाराज. मग काय करायचीच गरज नाही. बरं हे मिळण्याकरता काय काय करावं लागतं? तपश्चर्या करावं लागते, धर्माच्या बाजूला जायला जमत नाही. म्हणून माऊली म्हणते स्वधर्म जो बापा तोची नित्य हे तू जाण पा म्हणून भरत त्याचा पापा संचारू नाही म्हणून धर्मानं वागायचं असते असं शरभंग ऋषी बोलू लागले. ब्राह्मण भक्ती सत्वव्रत तेने सत्य लोका प्राप्त इंद्रादी देव समस्त ब्राह्मण जर सत्यानं वागले आपल्या धर्मानं वागले तर त्याला सत्य लोक प्राप्त होतो. आणि शरभंग ऋषीचा विचार केला तर हा सुद्धा ब्राह्मणच होते. इंद्रादी लोक असणारे मला नेण्याकरता आले पण तो भोग मी तुच्छ मानला म्हणजे चिल्लर मानला. कारण याला माहिती होतं मला भविष्यकार लोक होते. बुद्धी होणारा सारखी ठाके तुमचं भविष्य कळत होतं असं म्हणायचे. राम येणार आहे आणि त्यांच्या पायाचं दर्शन झालं की माझा उद्धारच होणार आहे म्हणून आपण तो भक्त तुच्छ मानला असं शरभंग ऋषी बोलतात. संयुक्त निज विमाना स्वयंधारी चतुरानना परी तुझे देखोनी आगमना म्या ब्रह्म सदना त्यागिले. रामा शरभंग ऋषी रामाला समोर पाहून बोलायला सुरू केले. हंस व्यक्त ज्या ब्रह्मदेवाच्या विमानाला राजहंस झोपलेले महाराज, हंस राजहंस आणि परमहंस या पदव्या येतात. हे पदवी झालेले राजहंस त्या ब्रह्मदेवाच्या विमानाला येतात आणि ते विमान मला न्यायला पाठवलं. काय भाग्य असं मध्ये माणसं तुम्हाला तिथं तपश्चर्या केलं असेल त्याचा सुद्धा मी त्याग केला. जमणार नाही मला ह्या विमानात बसू शकत नाही. मला रामाची भेट घ्यायची आणि ते आज तुम्हाला प्राप्त झाले. मला असं म्हणायचंय घागरवाडा गावामध्ये या वस्तीमध्ये या भगवान रामचंद्राचं रामायण ऐकायला मिळायला लागलं. काय भाग्यवान आहेत तुम्ही. आणि ते भाग्य प्राप्त करून देणारे मला वाटतं 2-4 मूर्ती इथं हे काय मला वाटतं हे नक्की बांधणार असणार बघा त्या काळामध्ये रामासोबत. हे 2 ही आणि दाढीवर पुढे गेले बाबा हे नक्की राम असं मला वाटतं ज्या मोठच होते काय असे म्हणून तुम्हाला तुमचं भाग्य उदयाला आले. भाग्याचा उदय ते हे जोडे रामाचे पाय. बोला लोक लोकांतर प्राप्त ऐसे पुण्य केले अद्भुत परी ते तुझ समजले समस्त श्री रघुनाथा प्रतिपाओ. लोक लोकांतर प्राप्त होण्याकरता जन्माला आलो तेव्हा मला कळालं तेव्हापासून मी पुण्य केलं.
लोकांतर तुम्हाला कळलं का? या लोकातून स्वर्गात जाण्याचं पुण्य प्राप्त केलं आणि ते पुण्य रामा मी आज समजा तुला अर्पण केलं. मला त्या पुण्याची गरज नाहीये. थोडं तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो. आमच्या महाराजांनी मला दृष्टांत सांगितलाय त्याच्यावर. महाराज म्हणले ते 100%, पण त्याच्याबद्दलचं थोडं उदाहरण तुम्हाला सांगतो. पत्नीने केलेलं पुण्य पतीला मिळत नाही 100% महाराज, पण मी म्हणतो काही पत्न्यांचं मिळते. कसं काय सांगतो तुम्हाला. गोकुळामध्ये सारखं भगवान कृष्णाची त्यांच्या बायका किती होत्या? 16,108. त्याच्यामध्ये राधा सुद्धा सेविकाच होती, भक्ती होती. पण रात्रंदिवस त्यांची मुरली काय म्हणत होते? राधा राधा करी बासरी, राधा राधा करी. का कशामुळे करतो तुमच्या लक्षात आलं का? राधा आल्या बरोबर त्या नंद राजाचं यशोदेचं दर्शन घेत होती महाराज आणि त्यांची सेवा करत होती. आणि मथुरेत गेल्याच्या नंतर वसुदेवन देवकीची पूजा करत होती महाराज, पूजा, आणि त्यांचे हातपाय चोपत होती, सेवा करत होती. आणि म्हणून रात्रंदिवस बासरी राधा राधा करी बासरी, त्याचं कारण ते महाराज. आणि त्या राधेचं केलेलं पुण्य शिल्लक काहीच राहत नव्हतं महाराज, ते समजा देवाकडे जात होतं. का सांगितलं तुम्हाला? हे श्रभांग ऋषी म्हणले मी आतापासून लोकांतर होण्याकरता पुण्य केलं, ते तुला अर्पण केलं देवा. तसं त्या महिलाचं पुण्य तिकडे जात असतं देवाकडं आणि आपल्या मालकाकडे जात असतं. पण तसं पुण्य केलं तर आता आपण सासू सासऱ्याला तर तुच्छच मानतो, तर मग कसं पुण्य आपल्या नवऱ्याकडे जाईल का महाराज? बघा तुम्ही थोडा धर्मशास्त्राचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला कळून येईल ते काय ते. जात पुण्य पण त्याचं जात आहे, तुमचं आमचं जात नाही. तुम्हाला राधाचं आले का? थोडा सांगतोच तुम्हाला. राधा घरी देवाच्या आल्याच्या नंतर एक दिवशी रुक्मिणीला सुद्धा थोडासा संशय, हे काय सारखं राधे राधच करतोय, कसं काय करतोय? दूध केलं राधेला प्यायला, दूध आणि दूध असं कडकड उकळी आलं, दूध गिलासात टाकलं, राधेकडून दिलं. राधेनं उचलला गेलं, सण लागला तोंडाला, सण 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 द्यायला सुरू केलं. देवाच्याच पाठाला पुढे आले महाराज. अधिकार बघा, सांगा का तसं चुकून बोलत नाही काही. देवाच्या आणि होटाला फोड आले, ते रुक्मिणीनं पाहिले, म्हणजे देवा आणि तुमच्या होटाला फोड एवढे लागले. हो लाल दूध राधेला दिलंच नाही, आणि तुमच्या होटाला कसे फोड म्हणजे त्याच्यातली उष्णता माझा भक्त समज शोषण करून घ्यावा लागली. तू अजून रुक्मिणी असून लक्ष्मी असून तेवढी सेवा केली नाहीस. बांधत कशी बघा आधी. म्हणून हे शर्मांग ऋषी म्हणतात ते केलेलं पुण्य तुला अर्पण केले. मग तुम्ही जर देवच म्हणून जर सेवा करत असता मालकाची, तर तुमचं पुण्य मालकाला जात. आणि त्या जमदाग्नीची पत्नी रेणुका माता आणि तिच्यासारखं फळ प्राप्त होतं महाराज. भानगडी असे आहे. बोला. कर्म न करिता ब्रह्म परणा, तरी ते वाढवी जन्म मरणा. तुझे देखता निज चरणा, श्रीनाम परणा सर्व कर्मे. कर्म केल्याच्या नंतर सात्विक कर्म केलं, नरक प्राप्त होईल का? होणार नाही महाराज. मग काय होईल? स्वर्ग प्राप्त होईल. पण अवघी पुण्याची पावती सरे आणि मग इंद्रपदाची उटी उतरे आणि मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य केल्यानं होतच काय महाराज? तिथं संपलं खाली यावं लागतं नाही का? ते आपल्याकडे राहतं ना पुण्य. आणि तेच पुण्य जर देवाला अर्पण केलं पुन्हा परत यायची गरज नाही. म्हणून शरभंग ऋषी असं बोलतात, त्याला म्हणायचं मारे वा साधू, असं त्या ठिकाणी बोलला. मज पूर्व होती भ्रांती, जे पुण्य होया ब्रह्म प्राप्ती. पुण्य पाप शयांती, श्रीराममूर्ती तै भेटे. शरभंगासारखे ऋषी म्हणतात मला पूर्वीपासून बरीच भ्रांती होती. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य बुध याचा ठसा. भाग्यातच पाहिजे बरं का माणसाच्या, बिगर भाग्याचं मिळतच नाही महाराज. आणि त्या पुण्याचे भरांती होते. पुण्य केल्यावर धर्माने वागल्यावर निश्चित स्वर्ग प्राप्त होणार आहे. आणि ते मला आज कळून आलं. आज तुमच्या पायामध्ये जेवढं पुण्य आहे ना, तुमच्या पायाचं दर्शन झाल्यावर पुन्हा महागारीची यायची गरज नाही महाराज.
म्हणून पुण्याची गरज नाही. भेटायला काय पाहिजे? देव भेटायला पाहिजे. देवाशिवाय गत्यंतर नाही असं तो बोलू लागला. लोक लोकांतर पुण्य देखा न तुटे दुःखा नव्हेची सुखा तुझे देखताची श्रीमुखा लोलिक पुण्य प्राप्ती सुख प्राप्ती. किती पुण्य केलं प्राप्तच काय होईल महाराज? लोकांत हे लोक सोडून दुसरा लोक स्वर्ग लोक प्राप्त होईल, वैकुंठ प्राप्त होईल, कैलास प्राप्त होईल, पण तिथं थांबता येणार नाही. आता ज्ञानेश्वरी मध्ये मी तुम्हाला उदाहरण दिले. पुण्याची पावटी सरे तिथलं पुण्य सरलं की पुन्हा इथं. मग काय पुन्हा इथं आल्याच्या नंतर 100 वर्षे झाले की संमेलनाच्या बायकांनी जमायचं आणि अनमोल किमतीचा देह लाकडात घालायचा आणि आपल्या देखत संध्याच्या त्याला जाऊन भस्म करायचं. दुसरं काय महाराज एवढंच आहे असं तो बोलू लागला. ते मात्र आता मला प्राप्त होणार नाही असं शिरपंग ऋषी म्हणतात. साच श्रीरामा देखिला दृष्टी समूळ संसाराची होय तुटी निष्काम पुण्याच्या कोटी तै तुझ भेटी श्रीरामा. आता मला कळलं रामाची भेट झाल्याच्या नंतर पुण्य बी नसतं तरी चालतं महाराज, भेट रामाची व्हायला पाहिजे. बरं काय होतंय पुन्हा? पुन्हा संसारालाच यायचं नाही. संसार मध्ये काय पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा लाकडात जायचं संसार म्हणते महाराज. आणि तुम्ही म्हणता आपण करतो ती व्यवहार आहे, ही उपजीविका आहे. आणि संसार मध्ये पुन्हा जन्मायचं, पुन्हा हे आपल्याला आता यायचीच गरज नाही. ठाम विश्वास बसता देवा काय तुझ्या पायात शक्ती रे असं रामाला समोर शरभंग ऋषी बोलतात. तुझे भेटी लागी जाणार सांडिले सत्य लोक गमना झाली श्री राम दर्शना समाधान जीव शिवा. देवा तुमच्या भेटी करता मी सत्याला प्राप्त झालो. ब्रह्मदेवाने मन पाठवलं होतं ते सुद्धा वापस लावलं आणि ते मी तुमची भेट घेतली आणि तुमच्या भेटीत काय सुख आहे मला आता कळालं. अगदी मला त्या सुखाची प्रचिती आली असा तो शरभंग ऋषी रामाला समोरासमोर बोलतोय. एकता श्री राममूर्ती सर्व इंद्रिया नित्य विश्रांती हे तव माझी निज प्रतीती सत्य निश्चिती श्रीरामा. तुमचे पाय पाहिले, तुमचा चेहरा पाहिल्याच्या नंतर, तुमचं रूप पाहिल्याच्या नंतर समजा इंद्रियाची शांती झाली. इंद्रियाला सांगितलं तुकाराम महाराज आवाज तुम्ही म्हणत बसत नाही, कान तुम्ही ऐकायला कीर्तन, डोळे तुम्ही घ्यायला सुद्धा हे जे अभंग आहे. आता इथं आपल्याला वेळ नाही म्हणून असं इंद्रियाची शांती झाली. इंद्रियाला सुद्धा कळालं की पुन्हा इथं यायची गरज अजिबात नाही अशी खात्री झालेली बोलू लागला. ऐसे ऐकणी ऋषी वचन युक्ती संतोषला श्री रघुपती ऋषीची देखोने अद्भुत शक्ती सोय त्या प्रती पुसत. असं ऋषी कोण बोलणं ऐकलं समज बर का. आणि संतोष झाला भगवंताला, आनंद झाला. आनंदाच्या डोई आनंदाची तरंगण, आनंदाचे अंग आनंद. आणि मग त्याला विचारायला सुरू केलं. काय विचारतात काय बोलते बघा पुढे. दंडकारण्य महावना ये वनवासी निवासस्थाना कोटे म्या करावे आपण आज्ञापना मग देई. हे महाराज मला तुम्हाला विचारायचंय. चला थोडे वाचक माने महाराज चला. भगवान रामचंद्र म्हणतात हे महाराज तुम्हाला एक मला विचारायचं, हे दंडकारण्य हे फारच कठीण आहे. बरं ह्या ठिकाणी कुठं राहावा, कुठं राहता येईल याच्या करता मला राहण्याचं ठिकाण तुम्ही सांगा असं भगवान रामचंद्र शरभंग ऋषीला विचारू लागले.